आचारसंहितेमुळे अतिवृष्टीचं अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये। जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आणि अतिवृष्टीमुळे कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। फुलगळ होऊन हे नुकसान झाल्यानं कपाशीच्या फक्त 2च वेचण्या झाल्यात। त्यामुळे तातडीनं अतिवृष्टी अनुदान द्या अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। या वर्षी जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळे कपाशीचं मोठं नुकसान झालेलं आहे। जी अतिवृष्टी झालेली होती त्यामध्ये फुलगळ मोठ्या प्रमाणात होऊन कपाशीचं मोठं नुकसान झालं। त्यानंतर पाहणी झाली मात्र पंचनामे अजूनही त्याचा पत्ता नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता या अतिवृष्टीची नुकसान भरपाई कधी मिळणार याची प्रतीक्षा लागलेली आहे। ते हेक्टरी टाकावं ना अनुदान द्यावं त्यांना तेवढीच मागणी आहे आम्हाला। दुसरं तरी काय शेतकऱ्याला कसं मुलीचं लग्न करावं। मुली लग्नाला आल्या एक म्हणजे 1 एकरला 2 क्विंटल बी कापूस नाही झाला। 2 क्विंटल बी कापूस नाही झाला आणि त्याच्यात भाव 4000 5000 इस्टाटला 5200 मागू राहिले कापूस। काय झालं नाही परंतु जवळपास 5 ते 6000 रुपयाचं नुकसान झालं। कापूस वेचणी करायला पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येतो। 10 रुपये किलो प्रमाणात म्हणजे जे कामगार लोक आहेत त्यांना सुद्धा म्हणजे तेवढं पेमेंट द्यावं लागतं। म्हणजे कापसाचं म्हणजे असं आहे की उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, तर त्याच्यामुळे म्हणजे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आले। नितेश महाजन, झी मीडिया, बदनापूर। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून बचावासाठी शासनाकडून झटका मशीन देण्यात येणार आहे। मात्र शेतकऱ्यांना अद्यापही झटका मशीन मिळाल्या नाहीयेत। त्यामुळे शेताला कुंपण योजना द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतात। कापसाची परिस्थिती फार नाजूक आहे यावर्षी आणि त्याहीपेक्षा रानडुकराचा खूप आम्हाला आमच्या शिवारात त्रास सुरू आहे। आपण बघू शकता की माझी 2 एकरवर मी कपाशी लावली आहे, त्याच्यापैकी जवळपास 1 एकरपर्यंत रानडुकरांनी नुकसान केलेलं आहे। तर माझी शासनाला विनंती आहे की रानडुकराचा त्यांनी तात्काळ बंदोबस्त करावा आणि नुसतं पिकाचं नुकसान नाही तर शेतकऱ्याच्या जीवाला सुद्धा याचा धोका आहे की कित्येक घटना अशा झाल्या। जवळपास मी सुद्धा एकदा जखमी झालेलो होतो याच्या हल्ल्यामधून, म्हणून हे दुहेरी संकट आहे। तर बुलढाण्यात एका शेतकऱ्यानं गुळवेल वनस्पतीची लागवड केली आहे। जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही वनस्पती जिवंत राहते। या वनस्पतीला आयुर्वेदात फार महत्त्व आहे। याबाबत शेतकऱ्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मयुरेश निकम यांनी। औषधी वनस्पती आहे आणि कशासाठी उपयोगी पडते आपण शेतकऱ्यालाच विचारू। कोरोना काळामध्ये आम्ही कोण्या दवाखान्यामध्ये गेलो नाही, काही नाही, किंवा खोकला आला की सर्दी झाली की लगेच याचा काढा प्यायचो। त्यामुळे आम्हाला कोरोना काळ सुद्धा काही जाणवला नाही। ताप आल्यावर सुद्धा ताप आल्यावर सुद्धा ना कामी येतो, कारण की ही शरीरातील उष्णता काढून टाकण्यासाठी सुद्धा चांगला आहे। जो लिंबाचं झाड याच्यात कडवटपणा असतो, कडवटपणावरला वाढलेला गुळवेल हा म्हणजे त्याचा जो आयुर्वेदिक गुणधर्म हे याच्या सोबत येतो, म्हणून तो वेल चांगला असतो। तसा तरी गुळवेल कोण्या झाडावर असला तरी चांगलाच आहे, पण लिंबाच्या झाडावरला अति महत्वाचा समजला जातो। जर्नलिस्ट प्रवीण सर, मी मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा। कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। अमरावती जिल्ह्यात शासनदारानं सोयाबीन खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। सोयाबीनमधील आर्द्रता आणि निकष या अटीमुळे शेतकरी हैराण आहे। त्यामुळे खासगी बाजारात शेतकऱ्यांना सोयाबीन 3500 ते 4000 रुपयांना विकावं लागतंय। नाशिकमध्ये 8 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली गेल्यानं द्राक्षमणी तडकण्याची भीती निर्माण झाली आहे। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना थंडीचा मोठा फटका सहन करावा लागतोय। त्यामुळे द्राक्षमणी तडकू नये म्हणून महागड्या औषधांची फवारणी करण्यात येते। खरीप हंगाम संपून वाशिम जिल्ह्यात रब्बीचा हंगाम सुरू झालाय। 89,781 हेक्टर क्षेत्रांपैकी जवळपास 67,696 हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या आटोपल्या, तर इतर क्षेत्रावर पेरणी करण्यासाठी बळीराजाची लगबग सुरू आहे। थंडीचा जोर लक्षात घेता अनेकांनी हरभरा पिकाला पसंती दिली। जालन्यातील बदनापूरमध्ये भारतीय कापूस निगमच्या वतीनं शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले। दरम्यान मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्यानं आणखी एक खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली।